प्री डायबिटीस ही नुसती धोक्याची घंटा नाही आहे, तर ॲक्च्युली ही धोका बनलेला आहे. तो धोक्याची घंटा म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आगामी पुढं काहीतरी येणार आहे, आगामी आकर्षणासारखं, राईट. 65% इंडियन पॉप्युलेशन हे ओबेस आहे. हे जे ओबेस पॉप्युलेशन आहे हे प्री डायबिटिक आहे असं संबोधलं जातं. त्याच्यामध्ये लहान मुलं पण आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन्सचे लोक आहेत, लेडीज पण त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि त्याचं जे रूप आहे ते वाढलेल्या शुगरच्या स्वरूपात येत नाही. प्री डायबिटिक ही अशी कंडिशन आहे, अशा पद्धतीचं हे आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरात हायपर इन्शुलिनिमिया येतो, तुमच्या शरीरातलं फास्टिंग इन्शुलिन वाढतं आणि ते जे वाढलेलं इन्शुलिन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डॅमेज करायला सुरुवात करतं. जनरली असं बघितलं जातं का की असं पर्टिक्युलर एज ग्रुप आहे त्यांच्यामध्ये प्री डायबिटीज यंगमध्ये वाढायला लागलं, यंग जनरेशनमध्ये वाढायला त्याच्यामध्ये भीतीदायक प्रकार आहे की बऱ्याच जणांना माहीतच नाही. सेडेंटरी लाईफस्टाईल इज 5 times more डेंजर दॅन स्मोकिंग. हो, आई शपथ. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज हे आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे ह्या पॉडकास्टचा हेतू आनंद पसरवणं तर आहेच, पण तुम्हाला जे प्रश्न पडतात डायबिटीजच्या बाबतीतले त्या प्रश्नांची सगळे उत्तर आपण डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं घेत आलो. आम्ही कधीतरी म्हणतो की जगामध्ये दोनच प्रकारची माणसं आहेत, एक डायबिटीज आणि दुसरं प्री डायबिटिक. गमतीचा भाग सोडला तर खरं तर ही धोक्याची घंटा आहे. याला कारणं कितीही असली, आपलं डेली रुटीन असेल, हेक्टिक लाईफस्टाईल असेल किंवा खाण्यापिण्याच्या सवयी असतील, पण तरीही ह्यामध्ये प्रकर्षाने वाढ होताना दिसते आहे. आणि म्हणूनच आजचा हा आपला एपिसोड प्री डायबिटीज सदराखाली आपण घेणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डॉक्टर भाग्येश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत, वेलनेस कोच आहेत आणि डायबिटीज फ्री फॉर एव्हर या संस्थेचे संस्थापक आहेत. चला, खूप नमस्कार. आभारच सुरुवातीला म्हणेन, कारण खूप स्टार्टिंग विथ ग्रॅटिट्यूड. येस, स्टार्टिंग विथ ग्रॅटिट्यूड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर ऑफ डायबिटीज फ्री फॉर एव्हर. कारण खूप लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होतोय खरंच. आणि ज्या कमेंट्स येत आहेत आपल्या एपिसोड्स नंतर त्या खूप छान आहेत. व्हेरी गुड. त्यांच्यामध्ये थोड्याफार जरी त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडला आपल्या ह्या पॉडकास्टमुळे, तर आपल्यासाठी अजून काय बराच फरक पडेल अशी आनंदाचीच गोष्ट आहे ती. तर म्हणूनच सुरुवात तुम्हाला आभार व्यक्त करते सुरुवातीलाच. डॉक्टर, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्री डायबिटीज ही आता एक धोक्याची घंटा आहे. ओके, तर प्री डायबिटीज म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय इलॅबोरेट कराल ह्यावर? प्री डायबिटीस ही नुसती धोक्याची घंटा नाही आहे, तर ॲक्च्युली ही धोका बनलेला आहे. सो धोक्याची घंटा म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आगामी पुढं काहीतरी येणार आहे, आगामी आकर्षणासारखं, राईट. सो ॲक्च्युली ते आकर्षण नाही राहिलेलं, ते आता एम्बाईब झालेलं आहे. आणि जे रिसेंट स्टॅटिस्टिक्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत, 65% इंडियन पॉप्युलेशन हे ओबेस आहे. आणि हे जे ओबेस पॉप्युलेशन आहे, जे सो कॉल्ड ओबेस, हे प्री डायबिटिक आहे असं संबोधलं जातं. त्याच्यामध्ये लहान मुलं पण आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन्सचे लोक आहेत, लेडीज पण त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि त्याचं जे रूप आहे ते वाढलेल्या शुगरच्या स्वरूपात येत नाही आहे. म्हणजे प्री डायबिटीज डिफाईन करायच्या अगोदर बऱ्याच जो टेक्स्टबुकमध्ये डिफाईन केला आहे आणि जो ॲक्च्युअलमध्ये दिसतो याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे त्याचं नावं फक्त बदललेली आहेत किंवा त्याचं स्वरूप फक्त बदललेलं आहे. त्यामुळे मी दोन पद्धतीनं सांगेन, दोन पद्धतीनं प्री डायबिटिक डिफाईन करीन. एक जो दिसतोय म्हणजे जो सिम्पटमॅटिक किंवा लक्षणांच्या स्वरूपात, किंवा काही काही जणांना लक्षणं तशा पद्धतीची त्रासदायक लक्षणं दिसत नाही आहेत पण त्यांच्या शरीरावर तो दिसतो आणि तो रिपोर्टमध्ये येत नाही. आणि दुसरा आहे जो रिपोर्टमध्ये दिसतो, शरीरावर येत नाही. आणि काही काही जणांच्या बाबतीत दोन्ही पण दिसतं. आता ह्याच्यात कन्फ्युजन हे झालेलं आहे, जेव्हा आम्ही बघितलं की प्री डायबिटिकला आपण डायबिटीसचे नॉर्म लावायचा प्रयत्न करायला लागलोय. प्री डायबिटिक वर्डमध्येच आहे प्री डायबिटिक, म्हणजे डायबिटीस होण्याच्या अगोदरची अवस्था किंवा अगोदरची स्टेज. आता अनफॉर्च्युनेटली डायबिटीसची सुरुवातच डायग्नोसिसमध्ये काय झालं की डायबिटीस म्हणजे शुगर ज्याची वाढली आहे त्याला डायबिटिक म्हणलं जातं. आपण आत्तापर्यंतच्या एपिसोड्समध्ये बघितलं की फक्त शुगर म्हणजे डायबिटीस नाही आहे, बऱ्याचसारख्या गोष्टी त्यात, इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी आहे, फास्टिंग इन्शुलिन आहे, वगैरे वगैरे. आता ह्याच्यात महत्त्वाचा प्रश्न हा आला की मी डायबिटीसला जो नॉर्म लावला आहे तोच जर का चुकीचा आहे चेक करण्याचा किंवा डायग्नोज करण्याचा, आणि तोच नॉर्म घेऊन जर का मी प्री डायबिटीसमध्ये येतोय, तर मग कुठंतरी ती गफलत होताना दिसते. लोकांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं, डायबिटीस म्हणजे खूप वाढलेली शुगर
आणि प्री डायबेटिक म्हणजे कमी वाढलेली शुगर, कंट्रोलमध्ये असलेली. नाही कंट्रोलमध्ये नाही, कंट्रोलचं थोडंसं पुढे गेलेली. आणि अनफॉर्च्युनेटली टेक्स्टबुकमध्ये पण प्री डायबेटिक तसाच डिफाईन केलेला आहे की एखाद्याचं HbA1c हे 5.5 ते 6.5च्या दरम्यान असेल किंवा 5.5 पेक्षा कमी म्हणजे त्याला नॉन डायबेटिक म्हणायचं, आणि 5.5च्या जरा जरी पुढे गेलं, 5.6 गेलं, 5.7 गेलं की त्याला लगेच डायबेटिक संबोधायचं किंवा प्री डायबेटिक म्हणायचं. त्याला आता एक नवीन नॉर्म आलेला आहे, हायपरग्लायसेमिक स्टेट. वेगवेगळी नावं येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इनोव्हेशन्समध्ये. आता ह्याच्यात मजा काय होती की 5.6 5.7 झालेला आहे HbA1c. आता मला त्याला लेबल लावायचं आहे. आता त्याला सिम्पटम काहीच नसतात, त्याला त्रास काहीच नसतो, त्यानं आपलं एक जनरल चेकअप केलेलं असतं, सरळ तो आलेला असतो आणि त्यात काही सिम्पटम दिसत नाही. आता त्याला जर का मी त्याची गंभीरता सांगायला गेलो तर त्याला ती कोरिलेट होत नाही. आणि खूप साऱ्या पेशंट्समध्ये मला हे दिसायला लागलं की ज्यांना पेशंट संबोधण्यात आलेलं आहे, ज्यांना रिपोर्टमध्ये दिसले, त्यांच्यात तर ती काय लक्षणं दिसत नाही आहेत. मग जेव्हा थोडंसं डीक डाऊन करून बघितलं तर HbA1c हा डायग्नोस्टिक मार्करच नाही आहे. तर तिथून कन्फ्युजन सुरू होतं की माझी एका लेवलला किंवा टेम्पररी लेवलला नॉर्मली जी फास्टिंग शुगर 100 पाहिजे ती 120 झाली, किंवा माझी पोस्ट प्रँडियल शुगर जी 140 150 स्टँडर्ड सांगितली आहे ती एखाद्या पॉईंटला 170 झाली, आणि एखाद्या पॉईंटला माझं HbA1c 5.7 किंवा 5.8 आहे, म्हणजे मला जी प्री डायबेटिक लावण्याची जी धडपड किंवा जी गडबड केली जाते ना, तिथंच थोडासा हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली प्री डायबिटीस कन्फ्युजिंग आहे डॉक्टर, यामध्ये म्हणजे अवेअरनेसच नसेल लोक. अवेअरनेस म्हणण्यापेक्षा काय ओव्हर अवेअरनेस किंवा जास्त नॉलेजचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे अवेअरनेस आहे, पण तो अवेअरनेस कुठं वापरायचा हे थोडंसं डॉक्टरांना पण परत ह्याच्यामध्ये थोडंसं इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे, आणि पेशंटला तर गरजेचंच आहे. खूप सारे पेशंट येतात, त्यांना आम्हाला सांगायला लागतं अरे बाबा जा, तुला काही नाही आहे, 5.7 झालं 5.8 झालं म्हणजे तुला डायबिटीस व्हायलाच पाहिजे असं काही नाही. महत्त्वाचा हा पाठ ह्याच्यामध्ये येतो की प्री डायबिटिक ही अशी अवस्था आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरात इन्शुलिनचा प्रतिरोध डेव्हलप होत असतो. तुमच्या शरीरामध्ये जेव्हा हायपर इन्शुलिनेमिया असतो आणि इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं ते जे इन्शुलिन आहे ते साखरेला जिथं वाट मिळेल तिकडं ते घेऊन जात असतं, किंवा त्या इन्शुलिनला हे कळत नसतं या ग्लुकोजचं मी करू काय. आणि मोस्ट ऑफ द टाइम ते जे ग्लुकोज आहे ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. मोस्ट ऑफ द टाइम फॅटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. कॉमनली दिसणारं जे एशियन किंवा इंडियन पॉप्युलेशनमध्ये आहे, इन्शुलिनचं कामच आहे ग्रोथ करणं. आता तुमची वय वर्ष 22 पर्यंत उभी वाढ होते आहे, आता उभी वाढ तर थांबली आणि शरीरात एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट आणि अति किंवा नेहमी खाण्यामधून ऑलरेडी ग्लायकोजन आलेलं आहे, ऑलरेडी कार्बोहायड्रेट आलेलं आहे. आता इन्शुलिन पण आहे मुबलक, इन्शुलिनला कळत नाही मी घेऊन कुठं जाऊ. सो हे सगळं कन्वर्ट होतं फॅटमध्ये, किंवा त्याचं ग्रोथचं काम आहे, ग्रोथ हार्मोन आहे इन्शुलिन. तर ते व्हर्टिकल ग्रोथ थांबली मग ती आडवी ग्रोथ सुरू व्हायची, मग त्या लोकांचं पोट सुटायला लागतं. जनरली ओबेस जे लोक आहेत त्यांमध्ये दिसतं का हे? ओबेस पेशंटमध्ये पण दिसतं, आणि ओबेसिटी हा एक कॉमन फॉर्म झाला, तिथं फॅट जमा होऊ शकतं. हेच फॅट जर का लिव्हरमध्ये जाऊन बसलं त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. हेच फॅट जर का ओव्हरीजमध्ये जाऊन बसलं तर ते लेडीजमध्ये PCOD क्रिएट करायला लागतं. कॉमन सिम्पटम्स हे आहेत सगळे. कॉमन सिम्पटम्स नाही, हे डिसऑर्डर फॉर्म धरतात. आपण काय म्हणतो की प्री डायबेटिक म्हणजे त्याला डायबिटीसच्याच परिभाषेत टाकायला लागतो. बरोबर. पण प्री डायबिटीस हा परत इन्शुलिन रेझिस्टन्सची आणि तुमच्या इन्शुलिन जे तुमच्या शरीरात सिक्रेट होतंय किंवा इन्शुलिन जे हायपर इन्शुलिनमध्ये जात आहे, जे आपल्याला फास्टिंग इन्शुलिनच्या स्वरूपात चेक करणं गरजेचं असतं. नॉर्मली आम्ही असं म्हणतो की 2.6 to 5.6च्या दरम्यान हे फास्टिंग इन्शुलिन पाहिजे. हे जेव्हा 5.6च्या वर जातं त्यावेळेला तो प्री डायबिटिक किंवा त्या पद्धतीच्या अवस्थेत येतो, आणि हे कुणाच्यातही असू शकतं. म्हणजे जरुरी नाही आहे की तो डायबिटिकच असला पाहिजे, तो ओबेसच असला पाहिजे. कारण आम्ही हे बघितले फॅटी लिव्हरमध्ये फास्टिंग इन्शुलिन वाढलेलं असतं, PCODमध्ये वाढलेलं असतं, इनफर्टिलिटी बऱ्याचसारख्या लेडीजमध्ये त्यांच्यामध्ये वाढलेलं असतं, बऱ्याचसारख्या डिप्रेशनच्या किंवा इपिलेप्सीच्या बऱ्याचसारख्या पेशंट्स किंवा अगदी अल्झायमरच्या पेशंट्समध्ये सुद्धा हे वाढलेलं असतं. सो प्री डायबिटिकचा नॉर्म हा शुगर हा नंतर आहे. यू नीड टू चेक फास्टिंग इन्शुलिन, आणि मोर रादर दॅन ब्लड टेस्टिंग तुम्हाला क्लिनिकल साईन्स आणि सिम्पटम दिसायला लागतात प्री डायबिटीसचे. थकवा जाणवणं, इरिटेबिलिटी, सगळ्यात जे कॉमन सिम्पटम जे आपल्याला प्री डायबिटीस किंवा डायबिटीसच्या अगोदर 10, 15, 20 वर्ष किंवा अगदी लहानपणापासून दिसू शकतं. अगदी लहान लहान मुलांच्यामध्ये पण आम्ही बघितलेलं आहे, आणि बऱ्याच ठिकाणी याचं उहापोह पण झालेलं आहे. पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स मानेच्या खालच्या बाजूला किंवा आपल्या काखेमध्ये पर्टिक्युलरली. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की हे काहीतरी स्किन इन्फेक्शन आहे किंवा ते मूल मळकट झालेलं आहे. लोक सोप बदलत राहतात. त्यांना हे नाही कळत की ही डायबिटीसची सुरुवात असू शकते किंवा तुमच्या प्री डायबिटीसची सुरुवात असू शकते. आणि मोस्ट ऑफ द टाइम बरेच डॉक्टर या केसमध्ये काय करतात, शुगर चेक करा, म्हणजे शुगर नॉर्मल येते. शुगर नॉर्मल आली की त्याला वाटतं नाही मला चला मी सुटलो,
तर त्याला शुगर चेक करण्याबरोबर त्याला फास्टिंग इन्शुलिन जर का आपण चेक करायला लावलं तर त्याचं अर्ली डायग्नोसिस प्री डायबिटीसमध्ये होऊ शकतं. तर माझ्या दृष्टीनं प्री डायबिटिक ही अशी कंडिशन आहे, अशा पद्धतीचं हे आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरात हायपर इन्शुलिनिमिया येतो, तुमच्या शरीरातलं फास्टिंग इन्शुलिन वाढतं आणि ते जे वाढलेलं इन्शुलिन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डॅमेज करायला सुरुवात करतं. त्यामुळे प्री डायबिटिक ही जास्त गंभीरपणे घ्यायची अवस्था आहे ॲज कम्पेअर टू डायबिटीस. कारण डायबिटीसमध्ये निदान तुम्हाला मेडिसिन तरी देता येतं आहे आणि प्री डायबिटीसमध्ये मेडिसिन पण देता येत नाही, कारण माझ्या शुगर लेवल एवढ्या वाढलेल्या नाही आहेत की मी मेडिसिन देऊन त्या रिड्यूस करायला पाहिजे. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम प्री डायबिटीसला कॅज्युअली घेतलं जातं. आणि मग ह्यांनी कॉम्प्लिकेशन्स पुढे काय संभवतात? कॉम्प्लिकेशन्स रिस्क फॅक्टर्स काय आहेत ह्यात? प्री डायबिटीसचं सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन ते डायबिटीसमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. दुसरं जे प्री डायबिटिक म्हणजे जे काही पेशंटला हायपरटेन्शन किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं ट्रायग्लिसराईड बऱ्याच वेळा प्री डायबिटिक पेशंट्समध्ये जास्त असतं आणि हे अनडायग्नोस राहतं आणि डायरेक्टली ते कार्डियक ट्रॉमामध्ये किंवा ॲथरोस्क्लेरोसिस किंवा हार्ट अटॅकमध्ये त्यांचं परावर्तन होतं. मोस्ट ऑफ द म्हणजे मध्ये एक स्टडी करण्यात आला होता एक डायबिटिक आणि प्री डायबिटिक, तर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे प्री डायबिटिक पेशंट्समध्ये ॲज कम्पेअर टू डायबिटिक 3 टाइम्स जास्त आलं. 3 टाइम्स जास्त आहे. म्हणजे इकडं जर का 50 लोकांना हार्ट अटॅक येतो डायबिटीसमुळं तर इकडं 90 लोकांना येणार किंवा 150 लोकांना येणार एवढं. आणि मग प्री डायबिटिक असल्यामुळे तो एवढा अवेअर नसतो आणि इंटरनली त्याच्या शरीरामध्ये तो डॅमेज सुरू असतो. मोस्ट ऑफ द टाइम कार्डियक इन्फ्लमेशन किंवा जे आपले ब्लड सर्क्युलेशन करणारे आर्टरीज आहेत तिथं हे ट्रायग्लिसराईड जमा व्हायला सुरुवात होते आणि तिथं एकदा हे इन्फ्लमेशन सुरू झालं की ते बऱ्याच वेळा अनडायग्नोस राहतं. मोस्ट ऑफ द टाइम यंग जी लोक आहेत किंवा यंग मुलांच्यामध्ये किंवा यंग पीपल्समध्ये हे लक्षात येत नाही आणि त्यांचं डायरेक्ट ते लँडअप होतात हार्ट अटॅकमध्ये, कार्डियक अरेस्टमध्ये किंवा कुठल्या तरी डायबिटिक रेटिनोपॅथी होती. सो शुगर वाढणं ही खूप नंतरची अवस्था असते. त्यामुळं ह्याला जास्त आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. यंग पॉप्युलेशनमध्ये प्री डायबिटिक अवस्था जी असते ती गेस्टेशनल डायबिटीसकडं, म्हणजे एकतर पहिली गोष्ट लवकर प्रेग्नन्सी राहत नाही, प्रेग्नन्सी राहिली तर ती टिकत नाही आणि PCOD सारखा जर का किंवा PCOS सारखा जर का आजार झाला तर संपूर्ण ओव्ह्युलेशनच त्याच्यामध्ये डिस्टर्ब होऊन जातं. लेडीजना त्यामुळे ती जास्त रिस्क राहते. पहिल्या काळी आपण बघितलं तर 48-49 पर्यंत प्रोटेक्शन असायचं असं म्हणायचं, पण ह्या ज्या एक्स्ट्रा वाढलेल्या ज्या इन्शुलिनच्या रेंजेस आहेत फास्टिंग इन्शुलिनच्या ते जास्त शरीरामध्ये डॅमेज करायला लागतं आणि प्री डायबिटिकमध्ये या लेवल जास्त वाढलेल्या असतात. शरीराची ती लढाई सुरू असते. शरीर त्यावेळेला लढत असतं की हे कसं थोपवायचं आणि त्यावेळेला जर का आपण अलर्ट होऊन शरीराला मदत केली तर आपण फक्त आपला डायबिटीसपासूनच बचाव करत नाही आहे, तर हे बाकी त्याच्या अनुषंगाने येणारे आजार आहेत त्याला आपण एवढं महत्त्व दिलेलं नसतं. आपल्याला हे लक्षातच येत नाही की ह्याचा संबंध माझ्या इन्शुलिन रेझिस्टन्सशी किंवा ह्याच्याशी असू शकतो. आपल्याला एक कॉमन फॉर्मॅट ठरलेला आहे, प्री डायबिटिक म्हणजे डायबिटिकच व्हायला पाहिजे, जरुरी नाही आहे. प्री डायबिटीसमध्ये डायबिटीस होणं कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात याचा विचारच आपण करत नाही. सो तो एक फक्त धोक्याची घंटा नाही येते तर ते ॲक्च्युली धोका आहे तो. आणि डिफाईन्ड अशी ट्रीटमेंट काही यासाठी प्लॅन करता येईल? येस, म्हणजे हे आम्ही गेले 10 वर्ष सांगतोय की तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला पाहिजे. यू इमिजिएटली डोंट स्टार्ट मेटफॉर्मिन किंवा हे आणि फॉर्च्युनेटली आता तो नॉर्मल आहे, पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा प्री डायबिटीस किंवा असं काही डिटेक्ट होतं तर त्याला एखादी गोळी मोस्ट ऑफ द टाईम मेटफॉर्मिन सुरू केली जाते आणि थोडंफार गोड वगैरे खाऊ नका आणि एखादे सिम्पल चेंजेस सांगितले जातात जो 99% पेशंट सिरियसली घेत नाही. कारण त्यांचं मेजरमेंट काय आहे की माझं HbA1c 5.9 होतं किंवा 6.2 होतं आणि मेटफॉर्मिन दिल्यानंतर ते विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 months नॉर्मल येऊन जातं, 5.5 किंवा 5.4 येऊन जातं. सो तो पेशंट एकदम रिलॅक्स होतो, तो म्हणतो मी नॉन डायबिटिक झालो, आता मला काय टेन्शन नाही. तर तुमचं मेजरमेंट तिथं चुकलेलं असल्यामुळं HbA1c असल्यामुळे तो त्या गोष्टीला सिरियसली घेत नाही. नवीन जे नॉर्म्स आता आलेले आहेत, नवीन आलेत, त्यांनी सांगितलेलं आहे की इफ पेशंट इज प्री डायबिटिक किंवा तो हायपरग्लायसेमिक स्टेटमध्ये असेल, त्याचं जर का HbA1c 5.5 ते 7च्या दरम्यान असेल तर त्याला मेडिसिन प्रिस्क्राईब करायचं नाही आहे, त्याला ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन द्यायचं आहे. काय सांगितलं त्यांना? ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन. किती भारी वर्ड आहे ना, ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन. म्हणजे काय सांगितलं? म्हणजे जीवनशैलीतले तीव्र स्वरूपाचे बदल सांगायचे आहेत जे आपण आता गेले 10 वर्ष ओरडून लोकांना तीव्र स्वरूपाचा हा फार महत्त्वाचा शब्द आहे. तीव्र स्वरूपाचे. सो तुम्ही त्यांना थेरॅपॅटिक डाएट सजेस्ट करायचं आहे, तुम्ही त्यांना थेरॅपॅटिक एक्झरसाइज सुरू करायचं आहे, तुम्ही त्यांना मेडिसिनचं पिल नाही द्यायचं आहे, तुम्ही त्यांना लाईफस्टाईलचं पिल द्यायचं आहे, लाईफस्टाईलची गोळी त्यांना द्यायची आहे, त्यांना तुम्ही काउन्सिलिंग करायचं आहे, त्यांना तुम्ही एज्युकेट करायचं आहे, त्यांना कार्बोहायड्रेटचं काय याच्यात फंक्शन आहे, इन्शुलिन रेझिस्टन्स काय हे त्यांना शिकवायचं आहे. थोड्या कालावधीसाठी त्यांना लो कार्बोहायड्रेट डाएटवरती किंवा रिस्ट्रिक्टेड कार्बोहायड्रेट डाएटवरती ठेवायचं आहे, थोडंसं त्यांना फास्टिंगकडे घेऊन जायचं आहे आणि त्यांचे वाढलेले जे इलेमेंट्स आहेत जे त्यांच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्सला कॉन्ट्रीब्यूट करतायत, मग फॅट असेल, ॲसिडिटी असेल, इन्फ्लमेशन असेल,
ते कसे रिड्यूस करता येतील आणि त्यांना ॲक्टिव्ह लाईफस्टाईल कशा पद्धतीनं अंगीकारता येईल ह्याच्यावर त्यांना भर द्यायला शिकवायचं आहे. सो हे एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणताय की आता HbA1c हा काही नॉर्म नाही आहे. हा म्हणजे नॉर्म नाही किंवा तो नॉर्म राहिलेला नाही, तो आपण चुकीच्या डायरेक्शनने चाललेला आहे प्री डायबिटीज डायग्नोज. मग हे डायग्नोज कसं करायचं नेमकं? कुठले असे सिम्पटम्स कळतील आपल्याला लक्षात येईल लोकांना की अरे आता आपण बघणं गरजेचं आहे स्वतःकडे? पॉइंट काय, सिम्पटम अनफॉर्च्युनेटली सिम्पटम हा वर्ड जड जातो बऱ्याच जणांना. तुमचं म्हणणं आहे की प्री डायबिटीजची लक्षणं काय असतात? बरोबर. प्री डायबिटीजची काही लक्षणच नसतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीर काही लक्षणं दाखवत नाही, प्री डायबिटीजचे साईन दिसतात. साईन, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सिम्पटम वेगळा आहे आणि साईन वेगळा आहे, लक्षात घ्या. साईन म्हणजे सिम्पटम म्हणजे काय, मला लघवीला जास्त जायला लागलं, युरिनला जास्त झालं, थकवा, वजन घटणं हे लागतं. आणि आपण जसं मला ताप आला हे कळतं किंवा मला ते फिवर घाम यायला लागतो, थंडी वाजायला लागते, तसं प्री डायबिटिकमध्ये सिम्पटम नाही दिसत, साईन दिसतात पहिल्यांदा. बरं. जसं अंगावरती सूज, सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यावर सूज राहणं, बरं, कॉमन सिम्पटम सगळ्यात पहिलं. रात्री लवकर झोप न येणं किंवा सकाळी लवकर उठावं न वाटणं, याच्यामध्ये केस गळणं, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं, अंगावरती पायावरती एका ठिकाणी जास्त वेळ बसल्यानंतर पायावरती सूज जास्त येणं. आता मी सांगितल्यानंतर बरीचसारखी लक्षणं स्वतःला पण कोरिलेट. आता हा प्रॉब्लेम हाच होतो की ही लक्षणं कोणाला सांगायला गेली की प्रत्येकाला वाटतं हे ते गुगल डॉक्टर आपण त्याला वेगळी कारणं देतो बेसिकली की कालचा माझा दिवस हेक्टिक होता मग आज असं वाटत असेल किंवा एक्झॅक्टली आपण त्या अनुषंगाने कधीच विचार करत नाही. लिथार्जी हे पण एक प्री डायबिटीजचं लक्षण आहे. लिथार्जी म्हणजे काय, जे काम करायला जेवढा पहिला उत्साह असतो ना तेवढा उत्साह राहत नाही किंवा ते काम म्हणतो ना, ते पर्टिक्युलर लेडीज ह्या कंप्लेंट करतात, उरकतच नाहीये. हा म्हणजे मला ज्या स्पीडनी पहिल्यांदा करायला पाहिजे ना त्या स्पीडनी होत नाही. चिडचिडेपणा वाढणं, इरिटेबिलिटी, हे पण थोडंसं प्री डायबिटीजचं त्याच्यामध्ये लक्षण येतं. इरिटेबिलिटी तुमची वाढते. आणि टिपिकल जे आहे ते पिगमेंटेशन शरीरावरती, मगाशी जसं मी म्हणलं की अकॅन्थोसिस जो तुमच्या मानेच्या खाली या ठिकाणी पर्टिक्युलर अशा पद्धतीचं काळे डाग किंवा काळ्या पद्धतीचे ती असिम्टमॅटिक असते. म्हणजे बऱ्याच वेळा स्किन स्पेशालिस्टकडे गेल्यानंतर या गोष्टींचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डायरेक्शन मिळतं किंवा ते आपल्याला कळतं की असं असं आहे, त्यांनी जर का रेकमेंड केलं तर. पण त्याला पण ती योग्य डायरेक्शन दिली पाहिजे. आणि अशा काही तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत त्यावेळेला तुम्ही ब्लड प्रोफाईल फक्त शुगरच्या दृष्टिकोनातून करू नका, तुम्ही थोडंसं डीपर ॲस्पेक्टमध्ये बघणं गरजेचं आहे. माझ्या LDL कोलेस्ट्रॉलच्या लेवल किती आहेत, माझ्या ट्रायग्लिसराईडच्या लेवल किती आहेत, माझे बाकीचे हार्मोन, इफ यू आर अ फिमेल पेशंट तर तुम्ही FSH, LH किंवा तुमचं ओव्ह्युलेशनच्या ज्या काही असतात त्याच्यावर पण थोडंसं तुम्ही काम करणं गरजेचं आहे, त्याच्या पण टेस्ट करणं गरजेचं आहे. गरज पडली तर मे बी एखादी सोनोग्राफी पण तुम्ही त्या केसमध्ये करू शकता. इफ यू आर सफरिंग फ्रॉम, तुम्ही यंग एज ॲडल्ट ह्याच्यामध्ये असाल. आणि त्यातनं पण जर का तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात जी बेस्ट टेस्ट आहे ती सगळ्यात सिंपल आहे. फास्टिंग शुगर आणि फास्टिंग PP शुगर बरोबर फास्टिंग इन्शुलिन बिफोर गोईंग फॉर HbA1c किंवा अलॉंग विथ HbA1c यू प्लीज चेक फास्टिंग इन्शुलिन लेवल. फास्टिंग इन्शुलिनमध्ये मे बी आपल्याला क्लॅरिटी मिळू शकते की खरंच इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलाय का, खरंच हे झालंय का, आणि त्या लेवलवरती आपल्याला काम सुरू करता येतं. BMI चेक करणं फार गरजेचं आहे. बॉडी मास इंडेक्स, की माझ्या शरीरामध्ये नक्की पाणी किती आहे, माझ्या शरीरात मसल मास किती आहे आणि माझ्या शरीरात फॅट मास किती आहे, त्याच्यावरनं पण आपल्याला क्लॅरिटी कळते की आपण कुठल्या ठिकाणी आपलं डायरेक्शन चाललेलं आहे, वेदर वी आर लिडिंग टुवर्ड्स प्री डायबिटिक और आपलं नॉर्मल ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. कारण काही काही जणांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल येतं, लिपिड प्रोफाईल, सगळे पॅरामीटर नॉर्मल येतात, फास्टिंग इन्शुलिन पण नॉर्मल येतं, पण त्यांचा म्हणजे जो BMI मध्ये लक्षात येतं की त्यांचं व्हिसरल फॅट किंवा चरबी जी आहे ती त्यांच्यामध्ये जास्त असते. तर ते पण एक इंडिकेशन आहे की तुम्ही प्री डायबिटिक आहात, बनत चाललेले आहात ह्याच्यावरती. बरं. आणि याच्यासाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट काही आहे? हीच ट्रीटमेंट, ॲक्यूट लाईफस्टाईल चेंज करणं, तुमचं रूट कॉज काय, कुठं तुमचं गाडी बिघडलेली आहे. स्ट्रेस हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर ह्याच्यामध्ये येतो. त्यामुळं जर का स्ट्रेस इंड्युस्ड असेल किंवा कुठलं तुमचं स्लीप पॅटर्न जर का बिघडला असेल तर तुम्ही पहिल्यांदा तो आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की नक्की माझ्या शरीरामध्ये हे साईन्स का दिसायला लागलेले आहेत. तर तुम्हाला मोस्ट ऑफ द एज वाईज जर का आपण बघितलं तर यंग लोकांच्या मध्ये किंवा लहान मुलांच्या मध्ये ओव्हर इटिंग किंवा सारखं खाणं, रिफाईंड फूड्स, अवेळी खाणं आणि पर्टिक्युलरली TVच्या समोर बसून खाणं. म्हणजे बऱ्याच वेळा लहान मुलं किंवा ह्यांना येतात त्यांना आम्ही जेव्हा सांगतो अशा पद्धतीचं तर त्यांच्या पालकांची कंप्लेंट असते की ही मुलं व्यवस्थित खात नाहीत. आता ॲक्च्युली ते ओव्हरवेट आहेत. ते मग हा प्रॉब्लेम कधीपासून आहे त्यांना विचारतो आम्ही, तर ते म्हणतात जन्मापासून. ते म्हणजे जन्मापासून खात नाहीत असं होणार नाही ना. तर त्यांना सवय कशी लागलेली आहे की समोर TV आहे, TV असते. जुन्या काळी आपल्याला ते आपले लहानपणी आपल्याला काय TVचं नव्हतं, मोबाईलचं नव्हतं. आपल्याला काय सांगायची ते बघतो चंदा मामा बघतो, काऊ बघ, चिव बघ, आणि असं बघत हे करा. आता ते काऊ आणि चिवची जागा आता त्या मोबाईल आणि त्याच्यातल्या त्या काय कोण असतात ते माहित नाही मला, तर ते पात्र तर किंवा TVचं हे दाखवलं जातं की तिथं तुम्ही हे करा. आणि अशा पद्धतीनं जरी तुम्ही त्यांना हेल्दी
खायला दिलं, त्या मुलाला तो सेन्सच नाही आहे, त्या पिढीला किंवा ह्याला तो सेन्सच नाही की आपण नक्की काय खातोय. त्यामुळे ते टेस्टबर्डच तर ओव्हर इटिंग आणि कॉन्स्टंट इटिंग आणि अवेळी खाणं हे सगळ्यात पहिलं आपल्याला चेंज करायला लागतं, त्याच्यावरती यायला लागतं. म्हणजे ज्याला म्हणतात माइंडफुल इटिंग. तुम्ही खाताना तुमचं लक्ष खाण्याकडं पाहिजे ह्याच्यातलं, आणि हे पेरेंट्सना पण शिकवायला लागतं. कारण मुलांनी कुठूनही सवय घेतलेली आहे आपल्याकडं, आपल्या आईवडिलांकडे. आईवडीलच जर का टीव्ही बघत बघत किंवा मोबाईल बघत बघत जेवण करतायत किंवा फोनवर बात करता करता जेवण चाललेलं आहे त्यांचं, मुलं त्या पद्धतीने अडॉप्ट करणार ह्याच्यातली. डॉक्टर हा पहिला आला ओव्हर इटिंग. अजून एक जो पॅरामीटर येतोय स्लीपचा जे आहे ते स्लीप बऱ्याच जणांची सर्कॅडियन रिदम प्रमाणे नाही आहे. तिसरं कारण आहे लेट फूड घेणं. रात्री 10 नंतर 11 अवेळी नाही, अवेळी म्हणजे लेट म्हणजे पर्पजफुली लेट हे करतात लोक. किंवा चुकीच्या पद्धतीनं फास्टिंग करणं हे पण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं. म्हणजे काय काय लोक फास्ट करायच्यामध्ये दिवसभर कोरडा फास्ट करतात, त्याच्यामुळं पण लोकांच्या या फास्टिंग इन्शुलिनच्या लेवल म्हणजे फास्टिंग ऍक्च्युली योग्य फक्त पाण्यावरती किंवा फक्त टी कॉफी घेत राहायचं, म्हणजे दुसरं काहीच नाही घ्यायचं ह्याच्यातले. म्हणजे फक्त ब्लँक कॅलरीज त्या पोटात टाकतात आणि ते काय म्हणतात मी दिवसभर लंघन केलं, मी काहीच नाही खाल्लं, ह्यानं शरीराला शिक्षा जास्त मिळते आणि शरीराला कळत नाही. तर या केसमध्ये इन्फ्लमेशन तुमच्या शरीरात वाढायला लागतं. तर हे फॅक्टर सुद्धा प्री डायबिटीसला कॉन्ट्रीब्यूट जास्त पद्धतीनं करतात. सो तुमचे जे ट्रिगर्स आहेत हे ट्रिगर्स आयडेंटिफाय करून ते हाल्ट करणं आणि तिथं करणं ही प्री डायबिटीसची पहिली ट्रीटमेंट. आणि मग तुम्हाला गरज वाटली, काही सिम्पटम्स असतील, कुठं काही सूज आहे, पेन आहे, इन्फ्लमेशन आहे, तर थोडंफार तुम्ही मेडिसिनचा त्या केसमध्ये आधार घेऊ शकता. हर्बल मेडिसिन्सचा पण तुम्ही इनिशियली वापर करू शकता. आणि अगदीच जर का शुगर लेवल वाढतायत असं वाटलं किंवा तुम्हाला इमिजिएट काही रिलीफ पाहिजे असेल तर मग तुम्ही मेटफॉर्मिन किंवा या औषधांचा वापर करायला पण हरकत नाही. डाएट किंवा एक्सरसाइज कसं हेल्प करेल हे मॅनेज करायला? डाएट आणि एक्सरसाइजच हेल्प करेल, दुसरं काही दुसरं म्हणजे दुसरीकडे तुम्ही गेलंच नाही पाहिजे. जर का तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज सोडताय आणि तुम्ही दुसरीकडे जाताय तर तुम्ही इन्व्हाइट करताय, ट्रबल इन्व्हाइट करताय. मग तुम्ही म्हणताय की म्हणजे तुम्ही जर का मेडिसिनचा त्यावेळी सहारा घेतलात तर मेडिसिन काय करणार, शुगर म्हणजे सिम्पटमॅटिक रिलीफ देणार तुम्हाला, अंडरलाईंग जो प्रॉब्लेम आहे तो ग्रो होत जाणार मोठा. आणि सगळ्यात हे का नवीन नॉर्म्समध्ये थोडंसं डीक करून बघितलं तर हे असं का करायला लागलं, तर जसं अँटीबायोटिकचं झालं की लोकांनी काय केलं की यूज करण्याच्या नादात त्याचा मिसयूजच जास्त. मग साधी सर्दी झाली, खोकला झाला तरी मी जातोय आणि अझिथ्रोमायसिन घेतो. नाउ व्हॉट हॅपन्स की जर का मी प्री डायबिटिक लोकांना त्यांचा इन्शुलिन रेजिस्टन्स कमी असताना किंवा आत्ता इनिशियली त्यांच्या लेवलला मेटफॉर्मिन जर का मी तिथं दिलं तर ॲक्च्युली जर का हा प्रॉब्लेम पुढे जाऊन बिग झाला तर त्यावेळेला माझं मेटफॉर्मिन किंवा माझे वर्क करणार नाही, ते दाद लागू देत नाही. मग त्यावेळेला हायर डोस द्यावे लागतात. आता मी जर का हायर डोस दिले तर ते माझ्या किडनी आणि ह्याला इम्पॅक्ट करायला लागतं. मग अशा लोकांना इन्शुलिनवरती परत शिफ्ट करायला लागतं. सो अर्ली एजमध्ये मेडिसिनचं इंटरव्हेन्शन हे त्यांच्या लॉंग टर्म सर्वायवलसाठी आणि लॉंग टर्म कॉम्प्लिकेशनसाठी डिफिकल्ट ठरताना दिसायला लागलेला आहे. आणि हा जो अवेअरनेस आहे ना, हा अवेअरनेस सगळ्यांमध्ये येणं गरजेचं आहे. रिसेंट जे स्टॅटिस्टिक्स मी 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये आलं होतं हे बऱ्याचसारख्या डॉक्टरांना पण माहीत नाही. त्यामुळे आजच्या ह्याच्यामध्ये 54% डॉक्टर आर डायबिटिक. बिटर पिल म्हणून हे आलं होतं त्याचं की बिटर पिल टू सॉल्व सर्वे आला होता की 54% आर नाऊ डॉक्टर्स आर प्री डायबिटिक और डायबिटिक, 24% डॉक्टरांना हायपरटेन्शन आहे आणि 60% डॉक्टर्स आर ओबेस ह्याच्यावर. तर म्हणजे आता म्हणजे मला स्वतःलाच बिईंग अ डॉक्टर जर का दिशा सापडत नाही आहे तर मी ह्याला कशी दिशा देणार याच्यावरती. आणि कुठंतरी आपल्याला या गोष्टी इंट्रोस्पेक्ट करणं, लोकांना एज्युकेट करणं फार गरजेचं आहे की दिस इज व्हेरी सिरियस कंडिशन. आपण नुसतंच प्रगतिशील आणि विकसित भारत म्हणायला लागलो आहे. जर का अशी खोकली पिढी जर का आपण पुढे घेऊन चाललोय तर काय त्या विकासाला घेऊन काय करणार आपण, असं होतं. तर तुम्हाला तुमचा विकास खरंच जर का साधायचा हे करायचं ना तर तुम्ही शारीरिक लेवल, कारण कुठलाही आयाम मला जर का माझ्या आयुष्यात अचीव करायचा असेल ना, फिजिकल बॉडी चांगली पाहिजे, ही सगळ्यात मोठी ॲसेट आहे. आणि त्याचा जर का लोकांच्यामध्ये आपण अवेअरनेस आणि हा नाही पोहोचू शकलो तर मग आपण कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे परत तो रोल एज्युकेशनकडे येतोय, तो रोल डिसिप्लिनकडे येतोय, तो रोल चांगल्या लाईफस्टाईलकडे येतोय. त्यामुळे डाएट आणि एक्सरसाइजचंच लोकांना इम्बाईब करायला लागेल. कारण ज्या वेगाने डायबिटीस आणि हे वाढत चाललेलं आहे, हॉरिबल आहे. 4 एक म्हणजे लोकांना आता हे आहे डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे आणि प्री डायबिटीसला अल्टरनेट व्यक्तीला यायला लागलेला आहे. सो हा आता घरघरचा हे होत चालेल. मग नंतर म्हणजे काय होईल की कोणच व्यक्ती, म्हणजे तुम्ही जे सेंटेन्स सुरुवातीला म्हणलं ते प्रॅक्टिकल नाही व्हायला पाहिजे. आयदर यू आर डायबिटिक ऑर यू आर प्री डायबिटिक. हे म्हणजे काय फार मोठी गर्वनी किंवा ह्याची गोष्ट नाही आहे. इट्स अ व्हेरी सिरियस थिंग. आणि हे रिव्हर्स होऊ शकतं का प्री डायबिटीस? 100% ही गुड न्यूज आहे. म्हणजे सगळ्यांनी ऐकल्यानंतर काही काही जणांना वाटलं असेल फारच डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यावेळेला घाबरवत आहेत का, तर मला घाबरवण्याचा उद्देश नाही, मला अवेअर करणं हा आहे. आणि हा अवेअरनेस जेवढ्या लवकर येईल
तर प्री डायबिटीस हा डायबिटीसला किंवा डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनला रिव्हर्स करण्यापेक्षा खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे आमचा अनुभव आहे की लिटरली 90 डेजमध्ये तुम्ही जर का बेसिक फक्त LCHF डाएट फॉलो केलात, फक्त लो कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅटचा डाएट तुम्ही जर का फॉलो केलात, तुम्ही जेवणाच्या वेळा सांभाळल्यात, बेसिक अगदी बेसिक गोष्टी मी याच्यामध्ये जर का कुणाला दिसत असेल, कुणाला बेसिक म्हणजे जे 3 वेळचं मील आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट इंटेक कमी ठेवणं, प्रत्येक जेवणाच्या अगोदर 1 किंवा 2 वाट्या फायबर तुमच्या खाण्यामध्ये वापरणं, जास्तीत जास्त रॉ फूडचा तुमच्या खाण्यामध्ये वापर करणं, रात्रीचं जेवण सूर्य मावळल्यानंतर लवकरात लवकर करणं, रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं आणि दररोज 45 मिनिटाचा ब्रिस्क एक्झरसाइज करणं, एवढं जर का केलं तर 90 डेजमध्ये तुमचा डायबिटीस रिव्हर्स होतो, प्री डायबिटीस रिव्हर्स होतो. ह्याला फार मोठं हे लागत नाही, पण ती तुमच्या तेवढ्या सिरियसली किंवा तेवढ्या जेन्युनली तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या डायबिटिक रिव्हर्सल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण तसे क्रायटेरिया बनवतो, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, आणि त्या क्रायटेरियामध्ये हे सगळे फॅक्टर कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्री डायबिटिक असता, जरी तुम्हाला शरीर काही लक्षणं दाखवत नाहीये, सिम्पटम दाखवत नाहीये, त्यावेळी टेस्ट करण्यासाठी कंजूसपणा करू नका. बऱ्याच वेळा प्री डायबिटिक पेशंट काय करतो, डॉक्टरांनी गेला, हा डॉक्टरांनी मला एवढ्या मोठ्या टेस्ट सांगितल्या, खराब डॉक्टर आहे. बरोबर. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला जर का कुठले डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल गाईड करतायत, तुम्हाला टेस्ट करायला सांगतायत, तर त्याच्यामागे ती जेन्युनिटी लक्षात घ्या की का आपल्याला हे सांगितलेलं आहे. कारण ॲक्युरेट डायग्नोसिस तुम्हाला लवकर बरं करणार, ना की मी 4 गोळ्या देऊन, तुम्ही त्या 4 गोळ्या घेतल्यामुळे मे बी तुमचे 4 पैसे वाचतील, पण तुम्ही त्या 4 गोळ्या आयुष्यभर तुमच्या डायबिटीसला पोचण्यासाठी वापरणार आहे का एकदाच मूळ कारण वरती घाव घालणार आहे, हा चॉईस पेशंटला देणं आणि त्यासाठी अवेअरनेस पेशंटमध्ये आणणं, हे बिईंग अ डॉक्टर आपलं सुद्धा काम आहे. सो डॉक्टर शुड बी एज्युकेटर इन दिस पर्टिक्युलर थिंग ह्याच्यामध्ये, आणि त्याला योग्य टेस्टिंगकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. बरोबर. लॉंग टर्म आउटलुक काय असेल प्री डायबिटिक लोकांना? लॉंग टर्म आउटलुकपेक्षा मी त्यांना म्हणेन की शॉर्ट टर्म आउटलुक त्यांना द्यायला पाहिजे. लॉंग टर्म त्यांना लॉंग टर्म आउटकममध्ये त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सांगितले पाहिजेत. आणि ज्या सिरियसली तुम्ही कोरोनाला घेतलं, ज्या सिरियसली तुम्ही तुमच्या टायफॉइडला घेता, डेंग्यूला घेता, आणि त्यावेळी तुम्हाला माहीत असतं हे जर का मी नाही कंट्रोल आणलं तर ते मला कुठल्या तरी डेंजर ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतं, त्याच सिरियसनेसने तुम्ही प्री डायबिटीसकडे बघा आणि त्याला लवकर रिव्हर्स करा, कारण तो तुमच्यासाठी संधी आहे. बरोबर. प्री डायबिटीस ही तुम्हाला हेल्दी बनण्यासाठी बनलेली अपॉर्च्युनिटी आहे. त्यावेळेला तुम्हाला लिमिटेशन्स कुठले नसतात, रिस्ट्रिक्शन्स बॉडीवर नसतात, तुमची बॉडी तुम्हाला कॉपरेट करायला तयार असते. डायबिटिक तुम्ही बनलात म्हणजे तुमचा 80% इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालाय. प्री डायबिटिकमध्ये तो 30% 40% आहे. ही जस्ट सुरुवात आहे, ही जस्ट स्टार्ट आहे. आणि तुम्ही फक्त तुमचा डायबिटीस पासून बचाव करत नाहीये, तर तुम्ही ओव्हरऑल हेल्दी बनताय. तुमचे हार्मोनल फ्लक्च्युएशन्स असतात ते चांगले होतात, तुमचं एक्सेस वेट त्याच्यामध्ये कमी होतं, तुमचा स्टॅमिना चांगल्या पद्धतीने बिल्डअप होतो, अँटी एजिंगचा तुमचा हे दिसायला लागतो, म्हणजे अँटी एजिंगचे इफेक्ट तुम्हाला दिसायला लागतात, स्किन तुमची चांगली व्हायला लागते. सो हे सगळं प्री डायबिटिक रिव्हर्सलमध्ये आपल्याला इझिली अचीव्ह करता येऊ शकतं. सो बऱ्याच जणांचं कन्फ्युजन त्यामुळेच होतं की प्री डायबिटिक बरा होण्यासाठी इझी आहे म्हणून तो लोक सिरियसली घेत नाहीत त्याच्यावरती, किंवा बाबा मला अर्धीच पिळ घ्यावी लागली आहे, एकच गोळी घ्यावी लागलेली आहे आणि माझी झाली ना, शुगर नॉर्मल आली म्हणजे तुम्ही काय केलं, सरफेस स्क्रॅच केलात फक्त. तुम्ही खाली जे टिप ऑफ आइसबर्ग म्हणतो आपण ना, आणि खालचं मोठं स्प्रेड तुम्हाला बघता येत नाही, कारण त्यावेळी बॉडीची लढाई सुरू असते. त्यावेळेला तुम्ही उतरलं पाहिजे त्या लढाईत शरीराबरोबर. जनरली असं बघितलं जातंय का की असं पर्टिक्युलर एज ग्रुप आहे त्यांच्यामध्ये प्री डायबिटीज यंग मध्ये वाढायला लागलाय, फार यंग मध्ये जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये भीतीदायक प्रकार आहे की बऱ्याच जणांना माहीतच नाहीये. तोच तर बऱ्याच जणांना माहीतच नाहीये की आपण प्री डायबिटिक आहोत. म्हणजे आता जे स्टॅटिस्टिक्स आपण बोलतोय हे टेस्ट केलेल्या लोकांचं आहे. कित्येक लोक तसेच फिरतात जोपर्यंत त्यांच्या शुगर 400, 450, 500 होत नाहीयेत आणि ते चक्कर येऊन पडत नाहीयेत, किंवा काहीतरी त्यांना मेजर इन्फ्लेमेशन झालं, इन्फेक्शन झालं, युरिन ट्रॅक इन्फेक्शन बसलं, किंवा डोळ्याला काहीतरी इजा झाली, जखम नाही बरी झाली, की मग त्यावेळेला ते होतात. असं लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्तीला 27, 30, 35 मध्ये होतो त्याचा डायबिटीस किंवा त्याला अकॅन्थोसिसचा त्रास 5व्या, 6व्या वर्षी, म्हणजे माझ्याकडे कितीतरी आता टाईप 2 डायबिटीसची मुलं आहेत. आपल्याला काय सांगण्यात येतं की मुलांना तर माझ्याकडे 12 वर्षाचा, 14 वर्षाचा, 22 वर्षाचे आता 3 केसेस आहेत गेल्या 3 महिन्यामध्ये. टिपिकल सी पेप्टाईड नॉर्मल आहे बिलकुल नाही, पण लहानपणापासून ओबेस. आत्ता मी जे सायन्स सांगितले सगळे दिसत आहेत. 4 महिन्यामध्ये फक्त त्यांचा डाएट आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली आहे. शुगर लेवल 14 HbA1c असलेली मुलगी, वय वर्ष 21 ह्याच्यातली, आणि पूर्ण पॅनिक. डॉक्टरांकडे डॉक्टर म्हणले याचं वय 21 वर, हिला नक्की यांना इन्शुलिन सुरू करायला लागेल. फॉर्च्युनेटली त्यांना माहीत होतं की असं कोणतरी डॉक्टर आहेत डायबिटिक रिव्हर्स करतात. त्यांच्या आईची ट्रीटमेंट आपल्याकडे होती, ती लगेच आपल्याकडं मुलीला घेऊन आली, सगळी हिस्ट्री बघितली. कंप्लीट लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं. सकाळी उठल्यापासून सगळ्या खराब सवयी, प्रत्येक विकेंडला पार्टी आहे, ह्याच्यावरती आहे, भरपूर केक खाणं आहे, पेस्ट्री, रिफाईन फूड भरपूर आहे खाण्यामध्ये, किंवा चीजचा वापर भरपूर आहे, आठवड्यातनं एकदा तरी पिझ्झा हटमध्ये जायचं आहे किंवा हे खायचं आहे.
वन्स इन अ व्हाईल इट्स ओके, पण प्रत्येक सॅटर्डे संडेला आणि प्रत्येक ह्याला जर का मी रिफाईंड फूड खातोय तर तुमच्या शरीरात शुगर स्पाईक सारखे सारखे होणार आहेत. सारखे सारखे शुगर स्पाईक म्हणजे तुमच्या इन्शुलिन सारखं सारखं सिक्रेट करायला लागणार. एका ठराविक लेवलनंतर पॅनक्रियाज पण दमून जातो. सो पॅनक्रियाजला हे नाही कळत आहे की तुम्ही 21 वर्षाचे आहात का तुम्ही 42. सो तो नॉर्म आता कुठेतरी चेंज झालेला आहे. आणि हे जे पर्टिक्युलर 15 ते 25 हा जो वयोगट येतोय आता, म्हणजे जे टीनेजर्सकडून जात आहेत तिथं प्री डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चाइल्डहुड ओबेसिटी आणि चाइल्डहुड लाईफस्टाईल आपल्याला फार मोठा लक्ष द्यायला लागणार आहे. कारण येणारे चॅलेंजेसच आहेत, येणारे चॅलेंज आता आहेत चॅलेंज आणि ते अनअवेअर आहेत बऱ्याच जणांना. खूप लोकांना माहीत नाही आहेत की आपले मुलं किंवा हे मध्ये तर फारच रिसेंट डेंजर आलं होतं की मुंबईमध्ये एक सर्वे घेण्यात आलं होतं की 80% मुलांना प्री डायबिटिक आहे, म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये. त्याच्यातलं म्हणजे नंबर पण मोठा होता, काहीतरी 7,500 का 8,000 मुलांच्या वरती, म्हणजे आणि ते पण लेस दॅन 10 इयर्स वयोगटातल्या ह्याच्यातल्या. आणि त्यांच्या जेव्हा हे केलं त्यावेळी ते प्री डायबिटिक लेवल त्यांच्या दिसून आलेल्या आहेत. कित्येक मुलांच्या मी म्हणल्या पद्धतीनं 7 ते 14च्या दरम्यान HbA1c हे आलं दिसून यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं हा वयोगट सगळ्यात जास्त आत्ता प्री डायबिटीससाठी प्रो नाही. कारण ॲटलिस्ट 35-30 मधली लोक थोडी तरी अवेअर आहेत, बरोबर, आम्हाला ते चेक करायचं आहे किंवा हे करायचं आहे. पण हे लोक अनअवेअर आहेत. हे म्हणजे एका आपल्या त्यांच्या पीक पिरियडवर असतात, तारुण्याच्या पीक पिरियडवर, किंवा त्यामुळे लक्ष स्वतःकडे लक्ष देण्याची गरजच वाटत लक्ष देण्याची म्हणजे त्यावेळेला आपण बॉडी शेपिंग आणि ह्याच्या मागे जास्त असतो ना. मी काही खाईन, मी जिम हिट करतोय, मी असं करतोय, मी तसं करतोय, माझं झुंबा चाललेला आहे. सो दे आर बिहाइंड देअर फिगर, मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जास्त ह्याच्यावर असतं. त्यामुळं मला डायबिटीस या एजमध्ये होऊ शकतो हे त्यांना डायजेस्टच होत नाही, तिथं जायची गरज नाही वाटत. बरोबर. आणि बिईंग अ पेरेंट त्यांना पण गरज नाही वाटत, कारण तो स्टिग्मा येतो परत. जर का माझ्या मुलाला मी जरी सांगायला गेलो की तुमच्या कुठल्या मुलाचं करून बघा, तर तो माझ्याकडे परत पेशंट म्हणून येणार नाही. तो म्हणणार काय वेडा डॉक्टर आहे, आम्ही कशासाठी आलो इथं, आम्ही सर्दी खोकला ताप आणि त्याच्या वेट लॉससाठी आलो आणि हा डॉक्टर आम्हाला घाबरवायला लागलाय, प्री डायबिटिक आहे, तुम्ही असं करा तसं करा. सो त्यामुळे पेरेंट्स पण त्या गोष्टीला अजून तयार होत नाही. त्याच्यावर सेडेंटरी लाईफस्टाईलचा आणि प्री डायबिटीसचा काय संबंध येतो? Sedentary lifestyle is 5 times more danger than smoking. ओ आई शपथ. याचा अर्थ स्मोकिंग म्हणजे आज तुम्ही मला असं ठरवलंय का की फक्त सगळ्या धोक्याच्याच घंटा सांगायच्या आहेत? नाही, हे वयोगट आज असा आहे. म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे शरीरामध्ये फास्टिंग इन्शुलिन खूप वेगाने वाढतं, कारण आपलं शरीर हे ॲक्टिव्हिटीसाठी आहे. आणि जर का मी ॲक्टिव्हिटी करतच नाही आहे ह्याच्यावरती, तर मी माझ्या शरीराला आणि ॲक्टिव्हिटी करत नाही आहे आणि मी फूड पण असं खातोय ज्याच्यात ग्लायकोजन जास्त तयार होत आहे. बरं, 70% 80% जर का मी कार्बोहायड्रेटवालं फूड खातोय, तर कार्बोहायड्रेटचं काम आहे ग्लुकोज तयार करणं. बरोबर. आणि इन्शुलिनचं काम आहे त्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत घेऊन जाणं. ऑलरेडी सेल्स तुमचे रेजिस्टन्स झालेले आहेत. सेल्स म्हणतात ऑलरेडी आमचं पोट भरलंय, आमच्या इथं हे आम्हाला नको देऊ बाबा. बरोबर, प्रॉब्लेम आहे ना तो ह्याच्यातला. सो सिडेंटरी लाईफस्टाईल तुमची जर का आहे आणि तुम्ही जर का कार्बोहायड्रेटवालं फूड तुम्ही खाताय, तर इट्स मोर डेंजर. ते जास्त डेंजर झोनमध्ये जाऊ शकतं. कार्डियक इलेमेंट त्यांच्यामध्ये जास्त आहेत, हाडं लवकर ठिसूळ होतात, ऑस्टिओआर्थरायटिस, बरं, अशा लोकांचे डेंटलचे प्रॉब्लेम जास्त येतात. म्हणजे हे सगळं पण आपण लक्षातच. आपल्याला काय वाटतं की साखर म्हणजे डायबिटीस, नाही. तुमच्यात ग्लुकोज जास्त म्हणजे तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दातांच्या डॉक्टरांच्याकडे जाण्याची वेळ तुमच्याकडे जास्त येणार. आज तुम्ही बघा खूप साऱ्या जणांना प्रत्येक फॅमिलीमध्ये दातांच्या समस्या, दात लवकर किडतायत किंवा दातांचं रूट कॅनल इझिली सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये करायला लागतंय. सो तो म्हणतो मी गोड नाही खात, तू गोड नाही, पण तुझ्या शरीरात जे गोडवा तयार करायला लागलायस किंवा त्या हायपर इन्शुलिनेमुळे जे प्रॉब्लेम होते ते त्या लेवलपर्यंत जात आहेत, लक्षात येत नाही आहे. अल्टरनेट्स लेडीजला आज केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांचं व्हिटॅमिन B12 व्हिटॅमिन D कमी आहे, तर त्यांचं गट हेल्थच पूर्ण खराब झाले ना. तो जो एक्स्ट्रा इन्शुलिन आहे ते तुमच्या गटला पण खराब करायला लागलंय. सो उद्या माझी अशी परिस्थिती होणार की मी अन्न तर चांगलं घेतोय पण ते माझ्या शरीरात ॲब्सॉर्बच होत नाहीये. बरोबर. सो एवढ्या लेवलवरती हा इम्पॅक्ट चाललेला आहे. सो जरुरी नाही आहे की बाबा प्री डायबिटिक म्हणजे मला फक्त तो डॉक्युमेंटेशनमध्ये किंवा माझ्या रिपोर्ट्समध्ये दिसला. ते रिपोर्टमध्ये दिसणं हे तर खूप शेवटची स्टेज आहे की तो तुम्हाला थेरॅपॅटिक लेवलपर्यंत गेला. हे जर का साईन आणि सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत तर त्याचा खूप डायरेक्ट संबंध येतो. त्यामुळं सिडेंटरी लाईफस्टाईल तर बिलकुल ॲक्सेप्टेड नाही आहे. यू नीड टू बी ॲक्टिव्ह. ओव्हरवेट, ओबेस हे सगळे गोंडस वर्ड आपण सोडून दिले पाहिजेत आणि आपण आपला BMI चांगला ठेवण्यासाठी आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. आणि अति खाईन जे करतोय आपण, तर सगळ्यात बेस्ट जर का कुठलं प्री डायबिटिकला हे असेल तर सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही पहिल्यांदा इंटरमिटंट फास्टिंग 12 तासापर्यंत, नंतर ते 16 तासापर्यंत घेऊन जायचं आणि नंतर प्रोलॉंग फास्टिंग म्हणतात त्याला. म्हणजे आता ते थोड्या दिवसासाठी करायचं वगैरे, ते जुनं झालं म्हणतो आम्ही.
तुम्हाला म्हणतो की तुम्हाला प्रोलॉंग फास्टिंग रेग्युलर बेसिस म्हणजे ऑन रेग्युलर बेसिस किंवा 24-24 तास म्हणजे 3 दिवसाचं 5 दिवसाचं असं पण फास्टिंग हो 100%. त्याला ज्यूस फेस्टिंग म्हणतात. पण ते लगेच आता माझं ऐकलंय आणि लगेच कुणीतरी उद्यापासून ज्यूस असं करू नका. हे डॉक्टरांच्या किंवा ह्यांच्या मॉनिटरिंग खाली करणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की ज्याचा BMI नॉर्मल आहे त्यानं सुद्धा करायला पाहिजे फास्टिंग. कारण आपल्याला हे सगळे आजार झालेत ना, खाऊ 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 खाऊ, ये खाऊ वो खाऊ वो खाऊ, आता डायबिटीस खायला लागला आपल्याला. बरोबर आहे. तर हे खाऊन खाऊन झाले तर आता मग मत खाऊ मत खाऊ मत खाऊ खाऊन खाऊन म्हणताय आता. तर मग पिऊन किंवा व्यसनांमुळे व्यसनांचा किती परिणाम होतो? अल्कोहोल तर नो कारण किती आहेत म्हणजे अल्कोहोल हे कसं आहे की आम्ही ते बघतो पूर्ण एका वेळी बंद करणं डिफिकल्ट असतं असं म्हणतात. जेवढं कमी केलं तेवढं चांगलं. याच्यातलं अल्कोहोल असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यातलं. पण कसं आहे की कुठल्याही पद्धतीचं तुम्ही अल्कोहोल घेतलं तर ते लिव्हरला डॅमेज करणारच आहे. म्हणजे एका पेगमध्ये किंवा एक तुम्ही म्हणलात तर कित्येक कैक पटीचे सेल्स किंवा न्यूरॉन्स तुमचे परमनंटली डॅमेज होतात अल्कोहोलमुळे. मग ते हे चांगलं का ते चांगलं यात मी येत नाही. बिअर किंवा हे म्हटलं तर त्यात तर खूपच जास्त येतात. कुठलंही अल्कोहोल जे ग्रेनपासून बनलंय त्याच्यात कार्बोहायड्रेट आले. ऑलरेडी माझं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम बोंबललंय आणि एवढ्या सगळ्या कॅलरीज मी परत पोटात टाकणार. त्यामुळं आणि 90% आपल्याकडे अल्कोहोल आहे तर ग्रेन्सपासून बनतात. त्यामुळे मी तर काही सपोर्ट नाही करणार की अल्कोहोल घेतलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. मी तर म्हणेन आजचा हा एपिसोड जो आहे तो यंगस्टरनी तर 100% बघणं सगळ्यांनीच बघितलं पण तरीही जे आता आपल्याला आकडे सांगतायत सर्वेचे किंवा आणि थोडी इन्फॉर्मेशन काढा. ही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. असं काही नाही की मी कुठल्या तरी थर्ड वर्ल्ड मधनं सांगतोय. हे सगळं स्टॅटिस्टिक सगळ्या गोष्टी ज्या आता मी बोललो ना हे इंटरनेटवरती अवेलेबल आहे. आणि नुसतं ते बघून घाबरून जाऊ नका. त्याच्यावरती ऍक्शन करण्यासाठी ट्राय टू बिकम अवेअरनेस हा फार मोठा. आणि डायबिटीस रिव्हर्सलमध्ये किंवा कुठल्याही डायबिटीस सारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये हा अवेअरनेस किंवा एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. नॉलेज जेव्हा आपल्याकडे येतं ना तर नॉलेजमुळे आपली भीती कमी होते. पण मी नॉलेज जर का मला नसेल तर अज्ञानात सुख म्हणतात ते इथं नाही चालणार. हे नॉलेज तुम्हाला किल करणार. हे नॉलेज नसेल तर ह्याच्यावरती तुम्ही या नॉलेजचा योग्य वापर करून घ्या. योग्य पद्धतीच्या टेक्निक्स काय ते शिकून घ्या आणि ट्राय टू बिकम हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा. दिस नोट मी परत एकदा तुम्हाला थँक्यू म्हणते. ओके थँक्यू. आजचा एपिसोड हा खरंच फार महत्त्वाचा आहे. प्री डायबिटीज ही एक अशी स्टेज आहे की जिथे आपल्याला खरंच लक्षणं कळत नाहीत. त्यामुळे तुमचं शरीर काय सांगतंय ना त्याकडे जरूर लक्ष द्या. असं होणार नाही की शरीर तुम्हाला सांगणार नाही. लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं डाएट किंवा एक्सरसाइज हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. प्री डायबिटीजबद्दल अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि हे विसरू नका की हा जो ह्या पॉडकास्टचा जो हेतू आहे तो आनंद पसरवणं आहे. त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शक्यतो सगळे एपिसोड्स व्हायरल करा, शेअर करा आणि त्या लोकांपर्यंत जरूर पोचवा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. खूप खूप धन्यवाद.